मराठा समाजामध्ये अपवादात्मक मागासलेपण असून त्यांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण गरजेचं आहे असं प्रतिज्ञापत्र राज्य मागासवर्ग आयोगानं मुंबई हायकोर्टामध्ये सादर केलंय। राज्यातील आरक्षणावरील 50% मर्यादा फक्त निर्देशिका आहे, ती अनिवार्य नाही असा दावा देखील आयोगानं आपल्या प्रतिज्ञापत्रामधून केलेला आहे। हायकोर्टाच्या निर्देशानंतर या प्रकरणामध्ये मागास प्रवर्ग आयोगाला सुद्धा प्रतिवादी बनवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आयोगाच्या सचिव आशा राणी पाटील यांनी हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टामध्ये दाखल केलेलं आहे। तर राज्य मागासवर्ग आयोगानं आपल्या प्रतिज्ञापत्रामधून नेमकं काय म्हटलंय बघूयात। मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अपवादात्मक आहे। या समाजाकडे सुद्धा तुच्छतेने पाहिलं जातं असं प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख आहे। त्यामुळे मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे। मराठा समाजाची उन्नती होताना दिसून येत नाहीये। सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाची अवस्था दयनीय आहे। त्यांची आर्थिक स्थिती त्यांचा आर्थिक मागासलेपण दाखवते। मराठा समाजाला मुख्य प्रवाहाच्या अंधाऱ्या किनाऱ्यावर ढकललं गेलंय। गेल्या 10 वर्षांमध्ये खुल्या प्रवर्गातील व्यक्तींनी केलेल्या आत्महत्यांमध्ये मराठा समाजामधल्या काही व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे। याबद्दलचा उल्लेख प्रतिज्ञापत्रामधून करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।